सभापती महोदय, यासोबतच मी नम्रपणे काही गोष्टी या ठिकाणी निमित्ताने मांडू इच्छितो की शासनाचे या सर्व या विकासाच्या दृष्टिकोनामध्ये शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे। शिक्षण क्षेत्र हे सर्व प्रगती व विकासाचे मूळ आहे। त्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक करताना प्राधान्य असले पाहिजे। शिक्षण क्षेत्रावर एकूण उत्पन्नाच्या 6% खर्च होत नाही व त्यामुळे शिक्षण सेवकासारखी योजना असेल, शिक्षक व कर्मचाऱ्यांना मानधनावर नियुक्त करणे असेल, विनाअनुदानित व अंशतः अनुदानित पद्धतीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 10 ते 15 वर्षापर्यंत पूर्ण वेतन मिळत नाही। कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर होत नाही। थकीत देयके मागील 4 ते 5 वर्षापासून प्रलंबित आहेत, त्यांनाही पुरेसा निधी उपलब्ध होत नाही। या ठिकाणी सभापती महोदय, त्रुटीपूर्तता केलेल्या ज्या अंशतः अनुदानित शाळा आहेत त्या अनुदानाच्या टप्प्यापासून वंचित राहिलेल्या आहेत। 30 दिवसात त्यांनी त्रुटीपूर्तता केलेली आहे। या ठिकाणी त्यांना त्या टप्पा अनुदान मिळाला पाहिजे। 5व्या वेतन आयोगानुसार अदा केले जात नाही, त्यामुळे शिक्षणासाठी या बाबी योग्य नाहीत। इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळा असतील, आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा असतील, त्यांचेही पगार नियमित होत नाहीत। त्यांना भविष्य निर्वाह निधीचा पैसा वेळेवर मिळत नाही, अशा अनेक तक्रारी आज मला प्राप्त झालेल्या आहेत। शाहू फुले आंबेडकर यांच्या 165 अनुसूचित जाती जमाती आश्रमशाळा 100% अनुदानासहित वेतन श्रेणीसाठी प्रलंबित आहेत, त्यांना वेतन दिले गेलेले नाही। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जवळपास 78 वरिष्ठ महाविद्यालये आहेत जे 2000 नंतर स्थापन झालेले आहेत, त्यांना आणखीनही अनुदान नाही। स्वयंअर्थसहाय्यित शाळा संदर्भातही शासनाने आपले काही धोरण ठरवून त्या शाळांबद्दल आपले उत्तरदायित्व घेतले पाहिजेत, जेणेकरून येथील कर्मचाऱ्यांना सुद्धा याचा काही प्रमाणात लाभ होईल व निश्चितच महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला आणखीन प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत होईल। या ठिकाणी 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या सैनिक शाळांना देखील टप्पा अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपल्याला माहीत आहे की शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत, परंतु त्यांना जुनी पेन्शन योजना अजूनही लागू झालेली नाही। या ठिकाणी शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शिक्षण क्षेत्राकडे या ठिकाणी लक्ष दिले गेले पाहिजेत। महाराष्ट्रासारख्या प्रगतील राज्याला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देणं आवश्यक आहे। या निमित्तानं शासनास मी विनंती करतो की या संदर्भात सकारात्मक विचार करून भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी। या ठिकाणी सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या स्वर्गीय अजितदादांना मी आदरांजली वाहतो। थांबतो। जय हिंद, धन्यवाद, थँक्यू।